आता बातमी आहे कर्जमाफी संदर्भातील। राज्यातील शेतकऱ्यांना 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात आंदोलक प्रतिनिधी शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीमध्ये केली आहे। कर्जमाफीच्या अनुषंगाने गठीत करण्यात आलेल्या समितीने एप्रिल 2026 पर्यंत शिफारस करायची आहे। त्या आधारावर पुढची प्रक्रिया करून 3 महिन्यात म्हणजे 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले। मुख्यमंत्री म्हणाले, नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे देणे आवश्यक आहे, कारण तसे केले नाही तर रब्बीची पेरणी त्यांना करता येणार नाही। म्हणून आता 32,000 कोटींच्या पॅकेज वितरणाला प्राधान्य आहे। पूरग्रस्ती अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पॅकेजच्या माध्यमातून 32,000 कोटी रुपये मदत दिली जात आहे। आतापर्यंत 8,000 कोटी रुपये खात्यात दिले गेले आहेत। या आठवड्याअखेर 18,500 कोटी रुपये दिले जाणार असून 15 दिवसात 90% शेतकऱ्यांच्या थेट खात्यात रक्कम जाईल, या दृष्टीने तरतूद केली असून निर्देश दिले आहेत। सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पणन मंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर, मुख्य सचिव राजेश कुमार, शेतकरी आंदोलन शिष्टमंडळातील प्रतिनिधी, माजी राज्यमंत्री ओमप्रकाश बच्चू कडू, खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री महादेव जानकर, वामनराव चटप, रविकांत तुपकर, राजन क्षीरसागर, गिरीश दाभाडकर, अजूत नवले यांच्यासह सर्व प्रमुख, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आणि आयुक्त, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, मुंबई। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।